नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण बघणार आहे की आपण ग्रंथालयामध्ये एखादं पुस्तक जर आपल्याला हवं असेल जे ग्रंथालयामध्ये उपलब्ध नाही आहे किंवा एखाद्या वेल नोन ऑथरचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, पब्लिश झालेलं आहे, तर आपल्याला ते पुस्तक ग्रंथालयामध्ये घेण्याचं सजेशन आपल्याला द्यायचं आहे. तर ते आपण कसं देऊ शकतो लायब्ररीला, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे आपल्या ओपॅकवर. कोहाचा जो ओपॅक आहे तो ओपॅक आपल्याला ओपन करायचा आहे. प्रत्येकाला युजरनेम पासवर्ड ग्रंथालयाने दिलेलाच असेल, त्यामुळे तुम्हाला तुमचं युजरनेम कार्ड नंबरवर युजरनेम इथे तुम्हाला टाकायचं आहे. समजा आता इथे माझं ॲडमिन, ठीक आहे, आणि इकडे मी लॉग इन केलं. तसंच तुम्हाला पण तुमचं अकाउंटमधून लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. जसं तुम्ही लॉग इन करसाल तसं तुम्हाला युअर समरी इकडे दिसेल, तुमचं नाव इथं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आणि नाव दिसल्यानंतर तुम्हाला इकडे तुमची समरी सगळी दिसेल, म्हणजे चार्जेस, पर्सनल डिटेल्स, पासवर्ड तुम्हाला बदलायचा असेल किंवा आत्तापर्यंत तुमची किती पुस्तकं तुम्ही वाचली, सर्क्युलेशन हिस्ट्री बघायची असेल तुम्हाला स्वतःची, तर ती तुम्हाला इकडे दिसते. त्यानंतर इकडे तुम्हाला ऑप्शन भेटतं परचेस सजेशन्स. ओके. तर हे परचेस सजेशन तुम्ही ग्रंथालयाला देऊ शकता. तर या परचेस सजेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला न्यू परचेस सजेशन या टॅबवर टिक करायचं आहे. या टॅबवर टिक केल्यानंतर तुम्हाला इकडे टायटल टाकायचं आहे. जर तुम्हाला ऑथर माहिती आहे, टायटल माहिती आहे, दोन्ही टाका. बाकी तुम्हाला काहीच गोष्टी माहीत नसेल तर नका टाकू. क्वांटिटी किती हवी आहे ते टाकायचं, तेही तुम्हाला टाकायचा ऑप्शन इथे येतो. समजा उदाहरणार्थ मला एक बुक घ्यायचं, 5 AM क्लब. हे पुस्तक आहे रॉबिन शर्मा. ठीक आहे. ह्या ऑथरचं पुस्तक हे आहे, वेल नोन ऑथरचं बुक आहे. आता याचं पब्लिशन इयर मला माहीत नाही आहे, पब्लिशर मला माहीत नाही आहे, प्लेस ऑफ मला माहीत नाही, क्वांटिटी मला एक हवी. मी सजेस्ट करतो मला एकच कॉपी पाहिजे. त्यानंतर इथं आयटम टाईप वगैरे हे मला काही माहीत नाही आहे. कोणत्या लायब्ररीमध्ये करायचं, मल्टिपल लायब्ररी जर असतील तर मग तुम्हाला कोणत्या लायब्ररीसाठी सजेशन द्यायचं आहे तर तुम्ही इथे ते सिलेक्ट करू शकता. आणि रिझन फॉर इथं ऑप्शन आहे. तर रिझन जरी तुम्हाला नाही टाकायचं झालं तरी तुम्ही नोटमध्ये टाकू शकता. न्यू अरायवल असेल किंवा काही असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. ओके. किंवा तुम्हाला एखादं काही कमेंट टाकायचं असेल तुम्ही इथे देऊ शकता. आणि त्यानंतर इथे सबमिट युअर सजेशन. तर हे सजेशन तुम्ही सबमिट केलं, ठीक आहे, तर तुम्हाला इकडे तुमच्या अकाउंटमध्ये इकडे दिसतं की तुम्ही हे रिक्वेस्ट केलेली आहे लायब्ररीला. ठीक आहे. तर हे तुम्हाला कायम तुम्ही ज्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये जासाल त्यावेळेस तुम्हाला हे इथे दिसणारच आहे. तुम्ही होममध्ये गेला तर तुम्हाला तुमचे सजेशन्स जोपर्यंत ॲक्सेप्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते दिसतच राहणार आहे. ठीक आहे. समजा तुम्ही इथं परत गेला, युअर अकाउंटमध्ये तुम्ही गेला आणि एकदा चेक केलं तरी तुम्हाला परचेस सजेशन्समध्ये तुमचं सजेशन इथं दिसणारच आहे. किंवा तुम्हाला अजून एखादं जरी करायचं झालं तुम्ही करू शकता. हे झालं युजर एंडला. हे विद्यार्थी, आपले स्टाफ, संशोधक अशा पद्धतीने आपल्याला सजेशन देऊ शकतात. आता राहिला ग्रंथपालांचा प्रश्न. तर ग्रंथपालांना हे सजेशन दिल्यानंतर हे सजेशन कुठे दिसणार आहे किंवा कुठे येणार आहे, तर कोहाचा जो मेन डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला समोर सजेशन पेंडिंग अप्रुव्हल इकडे तुम्हाला टॅब्स येणार आहेत. इथे एक टॅब येईल आणि त्याच्यासमोर तुमचं लायब्ररीचं नाव येईल आणि त्याच्यापुढे किती सजेशन आलेले आहेत ते तुम्हाला समोर दिसेल. तर तुम्ही त्या सजेशनच्या टॅबवर टिक केलं तर तुम्हाला इकडे सगळी माहिती तुम्हाला येणार आहे, सजेशन मॅनेजमेंट. ठीक आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव येईल किंवा जेवढे सजेशन आलेले असेल ते येईल. तर तो कोणी दिलेला आहे, सजेस्टेड बाय कोणी दिलेला आहे, सजेस्टर कॅटेगरी काय आहे, ठीक आहे, कधी सजेशन केलेलं आहे, हे सगळं तुम्हाला येतं. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला नाव येणार आहे, ऑथरचं नाव आणि टायटल येणार आहे, दोन्ही येणार आहे. आता इकडे तुम्हाला ते पुस्तक घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. गरज असेल तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला दोन्ही अधिकार दिलेले आहेत. पेंटिंगमध्ये टाकू शकता, ॲक्सेप्टमध्ये टाकू शकता, रिजेक्टमध्ये टाकू शकता किंवा ऑर्डर्डमध्ये पण टाकू शकता. हे तुमच्यावर आहे. तर तुम्हाला वाटलं छान पुस्तक आहे, आपल्याला घेण्याची गरज आहे, विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे, संशोधकांनी सांगितलं आहे, स्टाफने सांगितलं आहे, तर तुम्ही ॲक्सेप्ट करा. तुम्हाला रिझन जर काही टाकायचं असेल तुम्ही बेस्ट सेलर वगैरे जे काही टाकेल किंवा एखादी लायब्ररी लॉस झालेला असेल, तुमचं लायब्ररी कॉपी लॉस्ट किंवा आधारमध्ये जाऊन तुम्ही परत रिझन इथं टाकू शकता. समजा मी इथं न्यू बुक्स टाकलं आणि सबमिट करून घेतलं, म्हणजे मी काय केलं, ॲक्सेप्ट केलं. म्हणजे ते पुस्तक माझ्या युजरनी इथं फक्त याच्यावर टिक करायचं लेफ्ट साईडला आणि सबमिट करायचं. म्हणजे हे माझ्या युजरनी मला सबमिशन म्हणजे मला सजेशन दिलं होतं आणि ते मी
ॲक्सेप्ट पण केलं. ठीक आहे, तर माझं इथं स्टेटस तुम्हाला दिसेल बघा, स्टेटस ॲक्सेप्टेड, म्हणजे आपण ॲक्सेप्ट केलं. ठीक आहे, हे आर्काईव्हमध्ये पण टाकू शकतो. तुम्हाला वाटलं डिलीटही करू शकता किंवा एक्सपोर्टमध्ये तुम्हाला काढून ठेवायचं आणि त्या युजरला पाठवायचं जरी झालं तर तुम्ही त्याला CSVमध्ये किंवा प्रिंट काढून तुम्ही त्याला पाठवू शकता की मी तुझं पुस्तक ॲक्सेप्ट केलेलं आहे, हे तुम्ही त्यालाही पाठवू शकता. किंवा हे त्याला कसं कळणार, तर तो त्याच्या अकाउंटमध्ये जाऊ शकतो. तो त्याच्या अकाउंटमध्ये थोड्या दिवसांनी चेक करू शकतो की माझं पुस्तक ॲक्सेप्ट झालं आहे का नाही झालं आहे. तर तो युजर काय करेल, युजर पुन्हा परचेस सजेशनमध्ये जाईल आणि चेक करेल. तर इकडे त्याला दिलेलं असेल ॲक्सेप्ट बाय द लायब्ररी न्यू बुक. तर हे पुस्तक ॲक्सेप्ट आपण केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही युजरनी जर आपल्याला एखादं परचेस सजेशन दिलं तर अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला पण दिसणार आहे आणि त्यांना पण दिसणार आहे. आता हे झालं इथपर्यंतचा प्रश्न की एखादं पुस्तक सजेस्ट केलं आणि ते पुस्तक आपण ॲक्सेप्ट पण केलं, पण त्याच्या पुढे काय प्रोसेस आहे. तर त्याच्या पुढे हे आपल्याला ऑर्डर करावं लागणार, हे आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर मग हे कसं घेणार आपण हे पुस्तक, तर आपण काय करतो, समजा आपण ज्यावेळेस ॲक्विजिशनमध्ये पुस्तक खरेदी करतो. ठीक आहे, तर मग ॲक्विजिशन मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर आपण कोणत्या व्हेंडरकडून हे पुस्तक खरेदी करायचं आहे, तर आपण व्हेंडर ठरवू शकतो. एखादा जर व्हेंडर आपल्याला माहीत आहे तर आपण त्या व्हेंडरकडून हे आपण पुस्तक खरेदी करू शकतो. समजा मी त्याला इथं सॉफ्टेक नाव टाकलं एखाद्या व्हेंडरचं आणि सेव्ह केलं, तर या व्हेंडरकडून मला हे पुस्तक परचेस करायचं आहे. तर या मध्ये जायचं आपल्याला, इथं न्यू बास्केट क्रिएट करायची, म्हणजे याला आपल्याला ऑर्डर प्लेस करायची आहे. आणि त्या ऑर्डरला एक आपण PO नंबर जो असेल तो आपण PO नंबर द्यायचा, सेव्ह करायचं आहे. आणि नॉर्मली आपण ॲड टू बास्केट ज्यावेळेस करतो, इथं ॲड टू बास्केट त्यावेळेस इथं ऑप्शन येतं आपल्याला फ्रॉम अ सजेशन म्हटल्यानंतर जे कुणी आपल्याला सजेस्ट केलेली पुस्तकं असतात ती इथे येतात आपल्याला आणि ती ऑर्डर आपण इकडे देऊ शकतो. ओके, इथं ऑर्डरवर आपण टिक केलं की डायरेक्टली ते आपल्या ॲक्विजिशन मॉड्यूलमध्ये जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या किती क्वांटिटी घ्यायच्या त्याने आपल्याला एकच सांगितलं, पण आपण लायब्ररीसाठी पण एक घेऊन ठेवतो आहे. समजा त्याची प्राईस काय, समजा त्याची 500 रुपये किंमत असेल, जी काय असेल, आता मला माहीत नाही आहे, पण समजा मी 250 लिहिलं अंदाजे. त्याच्यानंतर मला डिस्काउंट पण मिळणार, 10% मला त्याच्यावर डिस्काउंट पण मिळतं आणि मला ॲक्च्युअल कॉस्ट त्याची 2 to 5 पडणार आहे. ठीक आहे, आणि मग मी याला सेव्ह करणार आहे. हे सेव्ह केल्यानंतर हे पुस्तक माझ्या परचेस सजेशनमध्ये, म्हणजे माझ्या ऑर्डरच्या बॅचमध्ये ते पुस्तक जाऊन पडणार आहे. भविष्यामध्ये मीही ज्यावेळेस प्लेस करेल ऑर्डर त्यावेळेस हे पुस्तक माझ्या लायब्ररीमध्ये येणार आहे. तर हे झालं आपल्याला परचेस सजेशन कसं द्यायचं आहे बाय यूजिंग ओपॅक. तर आपण आपल्या युजरला नक्की याचं ओरिएंटेशन द्या की एखादं पुस्तक जर तुम्हाला ग्रंथालयाला सजेस्ट करायचं आहे, सुचवायचं आहे, तर तुम्ही तुमच्या ओपॅकला जा, तुमचं लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही तुमचं परचेस सजेशन लायब्ररीला देऊ शकता. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने कोहामध्ये परचेस सजेशन आपल्याला देता येतं. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.